नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत सध्या चर्चेत असलेल्या ट्रेलरबद्दल. रश्मिका मंडानाची नवी फिल्म द गर्लफ्रेंड. थांबा, मध्ये पिशाच्यांच्या अंधाऱ्या दुनियेत फिरल्यानंतर रश्मिका आता एकदम वेगळ्या जगात पाऊल ठेवतेय. प्रेम, संभ्रम आणि भावनांच्या वादळातलं. ट्रेलरची सुरुवात एक हलकी फुलकी प्रेमकथा वाटते. रश्मिका म्हणजेच भूमा आणि तिचा बॉयफ्रेंड विक्रम दोघंही प्रेमात बुडलेले दिसतात. पण अचानक भूमा म्हणते, आपण थोडा ब्रेक घेऊया. विक्रमला वाटतं थोडा विराम, पण ती स्पष्ट करते, नाही, ब्रेकअपचा. इथूनच या नात्याची उलटी गिनती सुरू होते. ट्रेलर पुढे सरकत जातो तसा आपल्याला कळतं, हे फक्त एक प्रेमकथाच नाही, तर एक मानसिक प्रवास आहे. भूमा स्वतःला विचारते, मी खरंच प्रेम करते की फक्त त्या विचारावर प्रेम करते? ही ओळ संपूर्ण ट्रेलरचा आत्मा आहे. प्रत्येक नात्यात कधी ना कधी असा प्रश्न येतो आणि हाच प्रश्न इथे संपूर्ण कथा फिरवतो. दिग्दर्शक राहुल राविंद्रनने कथा साध्या भावनांमधून गुंफली आहे. रश्मिका आणि दीक्षित शेट्टी यांची केमिस्ट्री खूप नैसर्गिक वाटते. ट्रेलरमध्ये भांडणं आहेत, अश्रू आहेत आणि एक अंतर्मुख शांतता आहे. कॅमेराचं कामही प्रभावी, रंगछटा उबदार आणि प्रत्येक फ्रेम एक भाव व्यक्त करते. संगीतकार हेशम अब्दुल वाहाब यांनी पार्श्वसंगीतात भावना ओतल्या आहेत. प्रत्येक संवादानंतर एक शांत ध्वनी ऐकू येतो, जणू प्रेमाच्या शेवटाची खूण. ट्रेलर पाहताना आपल्याला वाटतं, ही कथा आपल्या आयुष्यातून गेली नाही का? हेच त्याचं सौंदर्य आहे. फिल्म 7 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये झळकणार आहे. निर्माते आहेत धीरज मोगिलीनेनी आणि विद्या कोपिनेंदी. या ट्रेलरमुळे रश्मिकाने स्वतःला अभिनेत्री म्हणून एका नव्या स्तरावर नेलंय. थांबा, मधली तिची गूढ छाया आता एक भावनिक स्त्री बनली आहे, प्रेम आणि शंकेच्या दरम्यान झुळणारी. तर मित्रांनो, द गर्लफ्रेंडचा हा ट्रेलर फक्त प्रेमकथेला नाही तर स्वतःशीच्या नात्याला प्रश्न विचारतो. ही रश्मिका मंडाना आपल्याला नव्याने दिसते, असुरक्षित, विचारशील आणि मानवी. तुम्हाला काय वाटतं? भूमा खरंच प्रेम करते का, की फक्त त्या प्रेमाच्या कल्पनेवर जगतीये? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, ट्रेलर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अमोघ चॅनलवर. तोपर्यंत तुमचा दिवस शुभ आणि प्रेरणादायी राहो.